नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. यंदा होळीला चंद्रग्रहण आहे. या नवीन वर्षातील हे पहिलंच चंद्रग्रहण आहे. ते देखील खंडग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे. आता हे खंडग्रास चंद्रग्रहण काय आणि होळीला मग नैवेद्य दाखवायचा का? किंवा मग अमुक गोष्टींसाठी वेद पाळायचे का? गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यायची? सूतक, वेद पाळायचे का? किंवा सूतकातले नियम या सगळ्याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, तेही वेगवेगळ्या उपायासहित. तर चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा 2026मध्ये होळी जी आलेली आहे ती 2 तारखेला आलेली आहे. पण या होळीच्या काळामध्ये एक मोठी खगोलीय घटना घडत आहे. ते म्हणजे चंद्रग्रहण 3 तारखेला धुलिवंदनाच्या दिवशी आहे. पण काय झाले, हे साधं ग्रहण नाहीये, हे आहे खंडग्रास ग्रहण. खंडग्रास ग्रहण म्हणजे हे चंद्राला लागलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल हे काय, कोण खडग्रास म्हणते, कोण खंडग्रास, पण नाही, खंडग्रास असा त्याचा उच्चार आहे. मग हे भारतात दिसणार आहे का? गर्भवती महिलांनी मग काय काळजी घ्यायची? आणि सर्वात महत्त्वाचं, होळीच्या दिवशीच जर ग्रहण असेल तर मग रंग खेळायचे की नाही, हे आज आपण सगळं सविस्तर बघूया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नीट काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून फक्त तुम्हाला सगळ्या माहितीच नाही तर त्यामागचा अर्थ किंवा त्यामागं काय सांगते आपलं शास्त्र हे देखील कळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, ते चंद्रग्रहण हे जे आलेलं आहे ते कधी लागणार आहे, कारण त्याचं टायमिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. की ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण हे 3 प्रकारचं असतं. 3 प्रकारामध्ये एक खग्रास असतं, पूर्ण चंद्राला जे लागतं, पूर्ण चंद्र झाकला जातो. दुसरं आहे खंडग्रास, चंद्राचा काही भाग फक्त झाकला जातो. उपछाया म्हणजे सावली असते हलकी. यामधलंच आता जे लागलेलं आहे ते तुम्हाला आता कळलं असेल, खंडग्रास या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे. त्यातच हे जे चंद्रग्रहण आहे ते पौर्णिमेच्या दिवशीच लागणार आहे. म्हणजे चंद्र हा एक मनाचा कारक आहे, मानसिक स्थिरता, शांतता देणारा. पौर्णिमा देखील चंद्रावरतीच जी असते ती आहे. मग या दिवशी जी ऊर्जा आहे ती खूप शिखरावर आहे. चंद्राची जी सावली आहे त्याला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. यामध्ये पुराणकथेनुसार राहू केतू चंद्राला ग्रासतात आणि चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होतं, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. नैसर्गिक खगोलीय जी रचना आहे ती आहे. पण गर्भवती महिलांसाठी आपल्या परंपरेनुसार काही नियम, काही चुका या टाळायच्या आहेत. तेच तुम्हाला आता पाहायचं आहे. कारण गर्भवती महिला म्हटलं की थोडीशी काळजी ही जास्त घेतली जाते. वेद पाळावे लागतात, सूतक पाळावं लागतं. होणाऱ्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास, इजा होऊ नये म्हणून आई मोठ्या काळजीने हे जे आहे वेद आणि सूतक पाळते. चंद्रग्रहण असो किंवा नसो, सूर्यग्रहण असो किंवा नसो, आई ही नेहमीच काळजी घेत असते. मग आता हा मोठा प्रश्न आहे की हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? तर आपल्याला ह्याचा सूतक काळ पाळावायचा आहे का? तर हो मित्रांनो, हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे सूतक देखील पाळावं लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वेद देखील पाळायचे आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होता, कारण सगळ्यांना माहीत असावं की खंडग्रास खग्रास काय आहे, यासाठी मी ही सगळी माहिती दिली. आता ग्रहण सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला टोटल 8 ते 9 तास हे वेद पाळावे लागतात. कारण सूतक हा नेमका कधी पाळायचा हा प्रश्न तर आहेच, पण ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर जो काळ असतो तो सूतकाचा असतो. चंद्रग्रहण संपल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचा असतो. सूतक समाप्त होतं मग मग त्यासाठी काय करायचं, काय टाळायचं? तर बघा, आपल्याला शुभ कार्य करायचं नाही आहे, देवघर झाकून ठेवायचे, तुळशीपत्र पाण्यात अन्नामध्ये ठेवायचं आहे. चंद्रग्रहण हे गर्भवती महिलांसाठी आपल्याला वेद जे आहे सूतक तेव्हाच काळजी घ्यायची आहे. लहान मुलं असतील तर त्यांची देखील काळजी घ्यायची आहे आपल्याला. रात्री चंद्रग्रहणाच्या प्रकाशात शक्यतो करून जाऊ नये, घरातच राहावं, बाहेर फिरू नये, धारदार वस्तू वापरू नये, बोटं मोडू नयेत किंवा पायाची अडी वगैरे घातली जात नाही. याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. चिरणे, कापणे, केस विंचारणे, थुंका लावून वहीचं पान किंवा पुस्तक जे वाचत असतात त्याचं पान पलटणे, तिडी घालून बसणे किंवा हाताची घडी असं काही बोटावर बोटं, हातावर हात असं ठेवू नये असं सांगितलं जातं. यामध्ये शक्यतो करून आपण मनोमन मंत्र जाप करायचा आहे, चंद्रग्रहणाचा वगैरे असा जाप ठेवायचा आहे.
या काळामध्ये घरात अपशब्द बोलू नये, नकारात्मक शब्द बोलू नये, भांडणं, चिंता, टेन्शन होईल असं काहीच वापरू नये शब्द. अन्न उघडं ठेवू नये, पाणी वगैरे पिण्याचं उघडं ठेवू नये. या चंद्रग्रहणाच्या काळात आपल्याला शक्य तेवढा मंत्रजाप करावं. देवाचं कोणतंही धार्मिक तुम्ही जर व्हिडिओ लावला यूट्यूबवरती तरी चालणार आहे. कोणतंही धार्मिक तुम्ही काही माहिती घेऊ शकता, व्हिडिओ पाहू शकता, मंत्रजाप करू शकता, गाणी लावू शकता. काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नक्कीच करू शकता. चंद्रग्रहण जेव्हा संपतं त्याच्यानंतर अंघोळ मात्र व्यवस्थित करायची आहे. अंघोळ हे तुळशीचं पत्र, गंगाजल वगैरे टाकून अंघोळ करायची आहे. कारण चंद्रावर जी ही छाया पडलेली असते त्यामुळे सगळं वातावरण अशुभ झालेलं असतं. त्यामुळे हे स्नान करणं खूप महत्त्वाचं आहे. या काळामध्ये दान म्हणून तुम्ही या सुतकाच्या काळामध्ये किंवा चंद्रग्रहण झाल्यानंतर तुम्ही तांदूळ अखंड, साखर, पांढरे पदार्थ हे जरूर दान केले पाहिजे गर्भवती स्त्रियांनी खास करून. त्याचबरोबर वैदिक पंचांगानुसार हे जे चंद्रग्रहण आहे याचं टाईम 2:16 सुरू होत आहे. ते संध्याकाळी 5:30 पावणे 6 पर्यंत आहे. पण ज्यामध्ये आपल्याला 9 तासापूर्वी जर वेद आणि सूतक पाळायचा असेल तर जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून आपल्याला सूतक काळ पाळायचा आहे. सूतक काळामध्ये काही तुम्ही व्यवस्थित इकडे तिकडं फिरू शकता, काही हरकत नाही आहे. पण कापणे, धारदार वस्तू वगैरे असल्या गोष्टी फक्त करायच्या नाही आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा. शक्यतो करून हलके, सैल आणि एकदम लूज असे कम्फर्टेबल कपडे घाला गर्भवती स्त्रियांनी. म्हणजे तुम्हाला वावरताना कोणत्याही गोष्टींची अडचण होणार नाही. केस वगैरे व्यवस्थित बांधून ठेवा. जेवण वगैरे अगोदर उरकून घ्या. त्यामुळे तुम्हाला मध्ये भूक वगैरे लागणार नाही. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणखीन थोडी सविस्तर माहिती आणि अजून उपाय काय करता येईल होळीला. गर्भवती स्त्रियांनी होळी पाहू नये म्हटलं जातं तर त्याबद्दल देखील पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.